शेतीवरती आधारित बहुसंख्य उद्योग व्यवसाय आहे, पण प्रामुख्याने असे काही धंदे आहे का ते शेतीवरतीच आधारित आहे. मग ते कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, गोपालन असेल, म्हणजे असे जे जोडधंदे आहेत ते शेतीवरती आधारित आहे. आधारित का? कारण शेतीतून मिळणाऱ्या चारा असेल, धान्य असेल, याच्यावरती ते आधारित आहे. आणि असाच एक आधारभूत धंदा बरेच लोकांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पैसा मिळवलाय आणि हा 100% मिळतोच. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बंदिस्त बोकड पालन. 3 महिन्यापासून ते 6 महिने, 9 महिने, 12 महिन्याचे बोकड कशा पद्धतीने संगोपन केले जातात आणि कशा पद्धतीने त्यांची विक्री होती, त्याची ताळेबेरीज काय असते. तर मूळतः सहज तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर बोकड पालनामध्ये आज समजा एखाद्याने 4,000 रुपये किमतीचा बोकड जर आणला आणि तो 2-4 महिने व्यवस्थित सांभाळा, त्याची तब्येत बनवली, तरी तो डबल किमतीला विकला जाणार आहे. 2,000ला आणा, विक्री काढा, एक विशिष्ट कालावधी महिना 2 महिने सांभाळा, तरी त्याचे 4,000 रुपये बनतील. 5,000ला आणला तरी तो 10,000ला विकला जाणार आहे. त्याच्यामध्ये 1,000-2,000 रुपये हा तुमचा खर्च होणार आहे. याची थोडीशी ताळेबेरीज आपण बघणार आहोत. कशी बघणार आहोत तर आज बोकड खरेदीचे दर जर बघितले तर साधारणतः एक 2.5-3 महिन्याचा बोकड जर बघितला तर 3,500-4 हजारापर्यंत भेटतो. साधारणतः 3-3.5 महिन्यात जर बघितला तर एक 4,500-5 हजारापर्यंत मिळतो. आणि 5,000चा बोकड घेऊन साधारणतः 2.5 ते 3 महिने सांभाळून त्याचे 10,000 बनतात. हेच कॅल्क्युलेशन आपल्याला बघायचं आहे. आज सरासरी 3 महिन्यापर्यंतची एक बोकड, मी जेवढी माहिती घेतली, जे बाजारात बघितलं आणि जे पालक आहे त्यांची स्थिती जाणून घेतली आणि हे कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये निघालं, तर एक छानसा सुंदरचा व्यावसायिक आपण हा उभा करू शकतो. 50, 100, 200, 10, 20, 30 आपल्या बजेटनुसार आपण बोकड खरेदी करू शकतो. त्याचं व्यवस्थित पालन पोषण करू शकतो. योग्य संगोपन, योग्य नियोजन जर कुठल्याही धंद्यामध्ये जर केलं तर 100% 4 पैसे हे मिळतात. आणि आता दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं खूप मोठा अनुभव याचा झालेला आहे. काय झालं, बऱ्याचशा मार्केटमधून बऱ्याचशा लोकांनी 5-5, 10-10, 20-20, 30-30 बोकड आणले. कोणी काय म्हणता याला मेंढीचे बच्चे आणले, म्हणजे कोकरं आणले 2.5, 3, 2 महिन्याचे. म्हणजे बकरू घेताना एक काळजी घ्यायची की त्याचं दूध तुटलेलं पाहिजे. म्हणजे काय होईल, त्याचं बाळसं मोडणार नाही आणि खाद्यावरती ते चांगल्या पद्धतीनं जगू शकेल, चांगल्या पद्धतीनं वजन देऊ शकेल. तर घेताना ही महत्वाची काळजी घेणं की दूध त्याचं तुटलेलं पाहिजे. नाही तर काय होतं, दुधावरचं बच्चे जर आणलं, त्याला दूध नाही दिलं तर फक्त नुसतं खाद्यावरती जर ते वाढवलं तर ते असं डेबरं बनलं जातं, त्याचं पोट सुटतं. आलं लक्षात. आणि वजन येत नाही. तर बकरू एकदम सेफमध्ये, आणि 3 महिन्याचे घ्या, 4 महिन्याचे घ्या, 5-5, 6-6 हजाराचे बकरू जरी घेतले तरी पुढे 3 महिने सांभाळून त्याचे 12,000 ही 100% होणार, 13,000 होणार, 14,000 होणार. ज्या प्रमाणात तुम्ही खाद्य त्याला दिलं, खुराक त्याला दिला, 200, 100, 150 ग्रॅम, मुरघास असेल तर मुरघास दिला, हिरवा चारा दिला, तर हे सर्व नियोजन दिलं, वेळेवरती पाणी जर दिलं, जंतुनाशकाची औषधं दिले, वजन वाढण्यासाठी काही थोडेफार प्रमाणात मेडिसिन येतं, हे जर त्याला दिलं तर 100% चांगल्या पद्धतीनं वजन वाढ होते. कारण हा प्रॅक्टिकल अनुभव मी घेतलेला आहे. आजूबाजूला आसपास माझ्या बऱ्याचशा लोकांनी कोकरं बकरं आणले, तर याच्यावरती त्यांचा उन्हाळा पास झाला, विक्री झाली, नवीन लॉट पण आणले. आता बऱ्याच जणांकडे खाद्य अवेलेबल नाहीये, तर बऱ्याच जणांनी काय केलंय, ज्यांच्याकडे जागा होती, चाळ होती, योग्य ते नियोजन केलं, गव्हाणी बनवल्या छोटे छोटे चाळीमध्ये, किंवा जिथं त्यांचं संगोपन करायचंय तिथं त्यांना जागा, ओपन पेस, सावली, पाणी, या सगळ्या गोष्टीची सुविधा करून ठेवली. म्हणजे काय होईल, आता पाऊस पडल्यानंतर घरचा रेडी चारा तयार झाल्यानंतर परत नवीन 10-10, 20-20, 30-30 लॉट खरेदी करायचे आणि त्याचं संगोपन करायचं, 2.5-3 महिने सांभाळायचे. डबल वजन येतं, डबल पैसे त्याचे मिळून जातात. म्हणजे घेताना वजन आणि देताना वजन. आज जिवंत जर म्हटलं तर 350 रुपये किलो प्रमाणे हे विक्री
दर आहे आणि त्याच्या कमी कुठल्याही शेतकऱ्यांनी द्यायची गरज नाहीये. कुणी काही आपल्याला चारा पुरवत नाही, भांडवल पुरवत नाही, काहीच पुरवत नाही. यासाठी काळजी घ्यायची की आपल्या बकराचं वजन जर समजा 30 किलो असेल तर साधारणतः 350 गुणिले 30 10,500 रुपयाच्या कमी 1 रुपयालाही द्यायचं नाही. गावरान सांगतोय मी, कुठलं बिटल कुठल्या बाहेरच्या जाती सांगत नाहीये, लक्षात घ्या. जर 40 किलो वजनाचं बोकड तुम्ही विकत असाल तर 350 गुणिले 40 14,000 रुपयाचे होतात. 14,000 रुपयाच्या कमी द्यायचे नाही. संगोपन करा. हा नाही तो नाही तो, भरपूर व्यापारी मार्केटमध्ये आहे. थोडीशी मार्केटिंग करा. व्हॉट्सअप, फेसबुक, इकडं तिकडं व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करा आणि नेटवर्क बिल्ड करा. व्यापाऱ्यांशी रिलेशन जर तुमचे बनले तर जागेवरती रेट करायचं कामच नाही दादा. काटा, वजन, पेमेंट तर माल द्या. नाही तर उधारीत 350 आणि 400 रुपये दरानंही घेणारे व्यापारी आहे. 1,000-2,000 रुपये देतील. भाऊ पुढच्या बुधवारी येतो, पुढच्या रविवारी येतो आणि घेऊन जातील आणि परत तोंड दाखवणार नाही. मागा असाच किस्सा झाला. शिगव्याचे पाहुणे होते, 2-3 वेळेस त्यांचे बोकड खरेदी केले, रोख पैसे दिले आणि सामूहिक पद्धतीने जवळजवळ 4-5 लाख रुपयाचा माल एका हप्त्यामध्ये त्या व्यापाऱ्यानं उचलला. थोडे पैसे दिले, आज देतो, रविवारी देतो, येतो आणि तो बाहेरून इथं पोट भरण्यासाठी मनमाडमध्ये आलेला होता. एक भाड्याची खोली घेऊन राहायचा. 1-2 वर्षे चांगल्या पद्धतीनं विश्वास तिथं तयार केला. आजूबाजूला नेटवर्क बिल्ड केलं, बऱ्याचशा पशुपालकांशी संपर्क केला आणि साधारणतः एक मनमाडशी मोठ्या परिसरातच 4-5 लाखाची खरेदी आहे. तर आजूबाजूच्या भागामध्ये किती खरेदी असेल, म्हणजे विचार करायसारखी गोष्ट. एक विश्वास मार्केटमध्ये तयार केला, माल घेतला 10-5 लाखाचा आणि इथून गुल झाला. छान पत्ता नाही, फक्त व्यावसायिक रिलेशन तयार केले. म्हणून जपून काही गोष्टी, शक्यतो उधारीत काम करायचा, म्हणजे माल देण्याचा विचारच करू नका. रोखीत सर्व गोष्टी करायच्या. कारण आपण अगोदर भांडवल लावलेले, आपण 4-6 महिने तिथं मेहनत घेतलेले, पैसा लावलेला आहे आणि पैसा बनायची वेळ येते तर हे लोक उधार मागताय. द्यायची गरज नाही. कधी ऐकलंय की तुम्ही मटणाचे दर पडता, मटण मार्केट रिवर्स झाले? कधीच नाही. 700-750 रुपये दर आहे. ते कोकरू असेल, मेंढरू असेल, बकरू असेल, तर याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की मटणाचे दर कधी पडत नाही. त्यामुळं डिमांड चांगली आहे आणि खरेदी करताना शक्यतो आदत बच्चे खरेदी करायचं आणि विक्री करताना 2 दात झाल्यावरतीच विक्री करायची, म्हणजे पैसा हा त्याचा चांगला बनेल. खर्चाची ताळेबेरीजवरती आपल्याला एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे की किती खर्च बकराला येऊ शकता. साधारणतः 150-200 ग्रॅम ती त्याला खुराक देणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये मका असेल, गहू असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर रेडी ढेप, पेंड वगैरे किंवा गोळी पेंड येते रेडी, ते पण दिले तरी चालतं. खाद्यामध्ये तुम्ही शेवरीचा पाला, झाडपाला, घास, मका, वाळलेला चारा, ओला चारा, मुरघास, ज्वारी चारा, कडबा, हे सगळ्या गोष्टी देऊ शकता. आणि वजनाच्या साधारणतः एक 10% लागतं. एक जित्रप जर 10 किलोचं जर असेल एक बच्चे, तर त्याला सुरुवातीला 1 किलो खाद्य लागेल. 20-15 किलो झालं 1.5 किलो लागेल. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा हा आहार व्यवस्थापन असतं. बाकी पारंपरिक पद्धतीनं पाळण्यापेक्षा, फिरून आणण्यापेक्षा, वेळ दवडण्यापेक्षा 1-2 बिघे चारा करा. क्षेत्र बनवा चाऱ्याचं. ओलिताखाली क्षेत्र घ्या हिरव्या चाऱ्यासाठी आणि घास असेल, मुरघास, मका, या सगळ्या गोष्टीचं योग्य नियोजन करून योग्य ते संगोपन जर केलं तर रेडी बोकड पालनातूनही तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे हे कमवू शकता. कारण हे प्रॅक्टिकल अनुभव आम्ही घेतला म्हणून हे तुम्हाला सांगतोय. फक्त पारंपरिक पद्धतीने नका करू, तर बंदिस्त करा आणि त्याच्यामध्ये मुक्त संचार करा. गोठा एक ठिकाणी आणि फ्री रेंजमध्ये जिथं पाणी, चारा, सावली उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याला छोटीशी जाळीचं कंपाऊंड जर केलं मुक्त संचार पद्धतीनं, म्हणजेच फिरण्यासाठी मुक्त आणि खाण्यासाठी गोठा बंदिस्त, अशा पद्धतीने बंदिस्तच त्याला ठेवायचं. पण बंदिस्त म्हणे मुक्त ते फिरलं पाहिजे, मोकळं ते फिरलं पाहिजे. चारा त्याला लागेल तेव्हा गव्हाणी चारा पाहिजे, खाला पाहिजे. किंवा तुम्ही टायमिंग ठरवून घ्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा 2 टाईम तुमचं करायचं. सकाळचं नियोजन एकदा खुराकाचं करा,
8, 9, 10 वाजता चाऱ्याचं नियोजन करा, मध्ये गॅप ठेवा, परत 4-5 वाजेचं नियोजन तुमचं ठेवा आणि ह्या पद्धतीनं 2-3 टप्प्यात ठेवा. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करा. बस काही नाही, सकाळी तासभर काम करा, संध्याकाळी तासभर करा, तरी 5, 50, 100 बोकड तुम्ही सहज हलक्या हाती आणून तयार करून विक्री करू शकता. म्हणजे वर्षाकाठी 3 ते 4 लॉट तुम्ही काढू शकता. 20, 25, 30 बकराचा लॉट जरी केला तरी एका लॉट मागं तुम्ही 50,000, 60,000, 70,000, 1 लाख रुपयापर्यंत कमवू शकता. हे कॅल्क्युलेशन आणि याचं डिटेल कॅल्क्युलेशन आपल्या एक व्हिडिओ चॅनलवरती याच्यामध्ये पण दिलेले आहे आणि अजून जे डिटेल कॅल्क्युलेशन आहे याचं व्हिडिओ पण येणार आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.